आता महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला आहे, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? 5 मिनिटं थांबवतो मी. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा? हे गाडी बंगला हे काय? बायको करणं काय पराक्रम आहे? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं? तू एकटाच नर रे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं. पोरग पालत पडायला लागलं का टेटसला, पर उताना पडायला लागलं का टेटसला, पर दात वाचवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेव. परत ऐका, गाडी घेणं, बंगला बांधणं, भजन करणं हा पराक्रम आहे. आणि त्या पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी. आणि आज कीर्तनाला विरहिणी आपल्याला पाहिजे नाही, कारण अभंग आहे भोपाळीचा. आता दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव आहे गेलं बांबल भोपाळी. आता महिला मंडळ, नवरा खरंच खास आहे आणि सासू सासरे खराब आहेत, तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं, कारण तुम्हाला माहिती आहे सासू सासरे कधीतरी उलाटणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही. आणि अजून तर गेला, आणि आता 2-4 महिन्यापासून तर अजिबात जात नाही. चला, आता तिचं नाव आहे भोपाळी. आता भोपाळीचा अर्थ ऐकायचा. पहिली मुलगी विरहिणी, दुसरी मुलगी गेलं बांबलं भोपाळी. आता भोपाळीचा अर्थ ऐका, भजनांसाठी, टाळकऱ्यांसाठी. भूपाळी, भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणारा, तर भजन म्हणजे भूपाळी. दुसरं शब्द आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा, राजानं प्रजेनं राजा प्रसन्न करण्यासाठी केलेलं भजन म्हणजे भूपाळी. आणि तिसरा अर्थ आहे भूपाळी, याचा अर्थ असा आहे मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आयर भैरव, कलावती हे राग आहेत. त्याच्यातला भूप एक राग आहे. राग साडे संपले. आता ती पोरगी ह्या गावात जन्माला आली. हे कोणतं गाव आहे? शरीर. कोणतं गाव आहे? शरीर. आणि शरीर गावात पोरगी लग्नाला आली. पुरीचं नाव आहे, लई नाव आहेत पुढं. आता पुरीचं नाव आहे गेलं बांबला भोपाळी. आणि ती आली वयात. आता पुरीनो, पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा. ज्या घरात बाप देईल त्याच घरात पुरीनं नांदायचं, असा नियम होता. आता पोरगी ज्याला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून बोखंडी घ्यायचं. आपल्या जावई होण्याची त्याची लायकी नाही, पण आपल्या पोरीनं झक मारल्यामुळं तो कुठं करायची वेळ आली. कारण मुलींमध्ये कधी एक गुण आहे, कोणती पोरगी घ्या अख्ख्या जगात, पोरगी प्रेम करताना विद्वान पोरावर कधीच करणार नाही. अख्ख्या जगात असं घडणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. काम काय करतोय? ही रिवाच्या मोठी चोरीतोय, किबली चोरीतो लोकांच्या किबली. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय, काय नटबा तिच्या डोळ्यात. आता ही पोरगी लग्नाला आली. कोण? भोपाळी. हा, आता फिट बसलं भोपाळी. आणि ती आली वयात. मोबाईल बंद करे. वयात. आता तिला नवरदेव पाहिसा. जबाबदारी कोणची? बापाची. तिचा बापच पांडुरंग आहे, याचा बाप पांडुरंग आहे. त्याला पोरगी द्यायचं ठरवलं, पण बाहेर द्यायची नाही, गावातल्या गावात.
ह्याच गावात पोरगी द्यायची, ह्याच. आणि ह्या गावात त्यांनी नवरदेव पाहिला. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजवा. नवरी बोंबाल बुपाडी आणि नवरा काम. आणि शरीरात काम तयार झाला का किती विद्वान माणूस सुद्धा फेल जातो. काम येतो, अशा बोलायच्या गोष्टी नाही. एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली, काही गैर नाही, त्याला लोक हसतात, मूर्ख आहे ते. म्हाताऱ्या माणसाला मोकळ्या मनानं बायको करू द्या, ते फक्त वयानं दमलंय, मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाल काम, त्याला 7 कारण आहे. ऐका किती? 7. 1. कामाला वय नाही, कामाला वय नाही. 2. कामाला जात नाही. 3. कामाला नातं नाही. 4. कामाला शील नाही. 5. कामाला कुळ नाही. 6. कामाला काळवेळ नाही. आणि 7. कामाला लाज नाही. डोकंच बंद झालं तुमचं. काम आहे. आणि पोरं नीट आहे का तरुण पोरं, काम कसं तयार होतो सांगूनच टाकतो. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाक पाठवलं जातं. आणि मन काय करतं? मन काय करीत नाही. त्याच्यात काय ताकद आहे? मन काय करतं? या 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि इंद्रिय माणसाचे खवळले का काही घडू शकतं. हा किंवा नाही, तुम्ही काहीच बोला. इंद्रिय ते काम येतो. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. गेला ब्रह्मयाचा मातेरा, गेला ब्रह्मयाचा मातेरा, मातेरा गेला ब्रह्मयाचा मातेरा. इतके चांगले सिद्ध यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन. आमचा एक वादक बसू द्या, एक बसू कुणी पण तरी बसू. कुणी काय बसा, तू नाराज नको, नाही तर मग तूच वाजव. हात फिरव. दिसू द्या तिथं दोघे धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, मारिली शंकरा. किल समातेरा, किल समातेरा, ब्रह्मयाचा मातेरा, ब्रह्मयाचा मातेरा. चंद्र सितारा, चंद्र सितारा, केवळ बंजारा, केवळ बंजारा.
नवरी आहे भुपाळी, नवरा आहे काम. आणि काम काम आहे तो. उगाच आपलं काही लोक म्हणतात मला संन्याशी राहायचं विषय कलियुग आहे. त्यांच्या डोक्यात आला असं संन्याशी राहायचं ते खटका काढून टाका, बायको करा. म्हातारपणी येडावाणी करण्यापेक्षा बायको गेलेली बरं. तुम्ही म्हणाल का हे कलियुग आहे, हे असं चालत नाही. इथं कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. ती विधेयक म्हातारी येतील दातच नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, तुला हवी तिकडं. अभ्यास करा पहिला काम. नवरी गेला बांबा भुपाळी, नवरा काम. आणि त्या काम नवऱ्याची त्या काम नावाच्या नवऱ्याची आई हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. नवरी आहे भुपाळी, नवरा आहे. बस फिट बसलं की असं मापात कळलं पाहिजे. सासू आहे वासना. आणि पाया पडून सांगतो सगळ्या जगाच्या वासना फिरल्यात. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. पागलपणा करू नका. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम काही करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. आणि हा म्हणतो तिने मला शब्द दिलता. हे बायका पोर मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी 5 वाजता लोक वाट पाहतात, तू पाजितो म्हणून. पाजायचं बंद कर, तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आता हे उगाच माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले तार खाबान. लोक म्हणणार हवा जायला लागली उर फट बोलायला लागलं बांध. व्हावी वाटते ना तुका मनेसाठी गुन्हा, तुका मनेसाठी गुन्हा, तुका मनेसाठी गुन्हा. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. आता मी 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. माझ्या आयुष्यात माझा एकच गुन्हा आहे, एब्र्या मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. खरा बोलला त्याचा गेम. या जगात तुम्ही फक्त दुसऱ्याची लाल करीत राहा, तुमचं कल्याण होणार. फक्त लाल करायची. आपली पिवळी झाली तरी चालेल, पण दुसऱ्याची लाल करीत राहा. पण आपलं रक्त हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. भीक मागायची वेळ आली तरी चालेल. आणि पाया पडून सांगतो गुरुजींच्या वाढदिवसाला, तुमचा किस्सा जोपर्यंत गरम आहे आणि तुमच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत हे जग सत्य आहे. ज्या दिवशी तुमचा किस्सा रिकामा, जग तुमचा दुश्मन. कोण प्रियशी? कोण प्रियशी? कोण प्रियकर? कोणती बाई नवऱ्यासाठी मेली?
कोणता प्रियकार प्रियसीसाठी फाशी घेतोय? हे प्रेम बिम ह्या सगळ्या लबाड आहेत. या जगात फक्त संत आणि ग्रंथच खरे. आणि त्या नवऱ्याचं नाव आहे काम आणि सासूचं नाव आहे वासना. आणि तिचा नवरा म्हणजे हिचा कोण होईल? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झालाय. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू येडा येडा, तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तुला अक्कल कुठे? काय नाही, कायच काय आलंय? हो, दंभ आहे. आणि सगळे राजकारणी कार्यकर्ते ध्यानात ठेवा. कार्यकर्ते जरा बारीक ऐका. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. गावातला एकही पुढारी शाळेकडे पाहत नाही. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचं पद सांगावा. फक्त याची त्याची जिरवा ग्रामपंचायत घ्यायची आणि 2दा शाळेत जायचं वर्षातून. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 15 ऑगस्टला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानं इंग्रज हुसकून लावले. पोरांच्या गोळ्या खातो आणि 34च्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा सांगतो. आणि पोरांना म्हणतो, मुलांनो इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण ते इतका नाही धुतला. धुतला घे, पण तो घरकुला सगळं गाव धुतला. आजपासून जाऊ दे, एक शिक्षक ते एक उद्योगपतीपर्यंत माणूस गेला. त्यांच्या वाढदिवसाला आजपासून एक संकल्प आहे. सगळ्या पुढाऱ्यांनी गावातल्या आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेलं पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? महाराज, गावात काही गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण शाळा मंदिरं झाली पाहिजेत. आणि आज जर पिढी शिकली नाही, आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय. आणि आजही सगळे उच्च पदावर लोक झेडपीचे आहेत. क्लास 1 UPSC MPSC झेडपीच्या शाळेत तयार झालो. या गाव पुढाऱ्यांनी गटातटात शाळा गुतावल्यामुळं यांचं लक्षच नाही शाळेकडे. आठवड्यातून एकदा शाळेतच गेलं पाहिजे. मी तर हे म्हणेन, शाळा मंदिरं बनवा. नाही तर अजून 10 वर्षांना असा काळ येईल. हे इंद्रिकाचं कीर्तन आहे. हे काल खरं, आज खरं. मी 31 वर्षापासून कीर्तनात बोंबलतोय. मजूर गाडीवर येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यदाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि मी बोंबलत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट होणार नाही. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका वाक्य खरं आहे का खोटं आहे बोला. हा, एक वाक्य खोटं नाही. आणि आत्ताही तुम्हाला गुरुजींच्या वाढदिवसाला 5 गोष्टी सांगतो. एक, यांचे कारखाने आहेत. बारीक आहे का? अजून 5 वर्षाने शेतकऱ्याला ऊस तोडून द्यावा लागेल. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, पुरा अगोदरच काळा, पण रुपड्या नाही मिळाला. त्याचं कारण आहे का? 5 वर्षात 5 गोष्टी घडते. एक, जमीन राहणार नाही. सगळे घर विभक्त निघणार. 2 एकर वाल्याला 2 पोरे, 1 एकर. 1 एकर
20-20 गुंठे कोंबड्या ढालायच्या पुढं. आज 5 गावं मिळून एखादं घरी एकत्र आहे. कारण आता काळ असा आहे, नवी नवरी जी घरात येते ती ऍडजस्ट करायला तयार नाही. तिला घेणं नाही. तिला क्लासेस तिच्या आईचे आहेत आणि तिच्या आईनं असे स्टँडर्ड क्लास काढलेत का तिची आई डायरेक्ट म्हणते जास्त काम करायचं नाही. एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. पाहुणा कांदे वाटेना तरी पोट भरीन अशा सांगणाऱ्या माया पुढे बसल्यात. आता नाव सगळं सांग. 100 फोन करते पोरीला येळभर 100. काम नाही का तुला काही? काम नाही. मग आपली पोरगी लय लाडकी आहे तर दुसऱ्याच्या घरी यायची का? आला सासऱ्याचे कपडे धुवू नको, सासूचे कपडे धुवू नको, फक्त बैलाची ठेपठुई. खरंय का खोटंय बोला? पोरीला फोन करायची आईला गरज काय? सारखे थोबाड वासून तेच तेच. त्याच्यामुळं जमीन राहणार नाही, 2 डोंगर राहणार नाही, नोकरी मिळणार नाही आणि बायको कधीच मिळणार नाही. आता हे लग्न न झालेले पोर आहे ना, तुमचा विषय मिटला. तुम्ही फक्त सर्च करायचा. आता तुम्ही सर्च करूनच दिवस काढायचा. सर्च काय करायचं रे? गुगल. बायको नाही तुम्हाला आता. संपला विषय तुमचा आता. खरंय का खोटंय बोला? येईल रे, विक्षेप न करू. आणि हे मी बोंबलत होतो. कीर्तन आपला बाहेर नाही जात, आज जात आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेले. बोला तुमचं काय मत आहे? 10% लोक शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेत. इथे 2-4 जण. तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये? जमिनी जाती नालायक हो, जमिनी. त्या गेली त्याची. खरंय का खोटंय बोला? खरंय का खोटंय? विक्षेप न करू रे बाबा. काय होतं, ऐकणाराचा मूड खराब होतो. आज वाईट वाटेल तुम्हाला, माझी तुमची वाटलं तर पहिली शेवटची गाठ समजा. परत माझं तोंड पाहू नका, मी खरं बोलणारा माणूस आहे. आज वाईट दिवस याच्यावर आलेत महाराज. एका शिक्षकाचा वाढदिवस आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईलमध्ये गेले, 40% पोरं शेअर मार्केटमध्ये गेले, शेअर मार्केटमध्ये गेले. त्याच्या पुढचं जर तुम्ही ऐकलं तर वाईट वाटेल तुम्हाला. आज बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बाप बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, यानं गेम खेळायला सुरुवात केली. 44,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं, खताचं दुकान विकलं, औषधाचं दुकान. मी शून्याचा सरांसारखा, मी शेतकऱ्याचा गरिबीतूनच मोठा झालोय. मी मोठा त्यांच्या इतका नाही, पण तळतळ येते. त्याच्या पुढचं ऐकल्यावर तुमचं डोकं बंद होईल. हे खरंय का खोटंय बोला? आणि पुढे सांगतो, आता 10 मिनिटं कीर्तन थांबवतो मी. तुम्ही माझ्या पुढे फक्त 100 पोरं उभी करा. 40% पोरं मोबाईलला गेले, 40% शेअर मार्केटने गेले. आणि 10 मिनिटं मी तुम्हाला कीर्तन थांबवतो. तुम्ही माझ्या पुढे फक्त 100 पोरं उभी करा. आवाज नाही म्हणून याला आवाज द्या. किती बॉक्सला आवाज द्या. आवाज बंद आहे, बंद आहे. ते तुमचं तुम्ही पहा, आपलं काय म्हणणं नाही. हा, मी तुला सांगतो तुझा घोडा खातो. तुम्ही ते दोघं पहा. तुम्ही म्हणाल तू कोण लागून गेला माझ्या सिस्टीमला नाव ठेवणारा भाऊ. तुमचं तुम्ही पहा. ते कुठेतरी बॉक्सचा आवाज कमी येतोय.
ते पहा, ते तुमचं तुम्ही पहा, आमची लिंक तोड नका. ए बास, ते ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो. ए बास, पाया पडतो भाऊ तुमचं. ए आता आत गेलंय कीर्तन लोकांच्या. महाराज, ए 40% पोरं शेअर मार्केटमध्ये गेलेत, 40% पोरं मोबाईलमध्ये गेलेत. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला? पण त्याच्या पुढचं ऐकल्यावर तुमचं डोकं बंद होईल. 100 पोरं तुम्ही माझ्या पुढे आता उभे करा, तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. 93 दारू न पिणं हा कमीपणा झालाय. दारू हसण्यावारी गोष्टी ठेवू नका. या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय पोराला. बाप जिवंत आहे, मुलगा गेला, हो गेला, गेला मुलगा. आज बाप मुलाच्या अंत्यविधीला आहे, आई मुलाच्या अंत्यविधीला आहे. अरे पाप केलाय का आईनं? पाप मुलानं जायचं आणि आईनं जगायचं, मुलानं जायचं आणि बापानं जगायचं. या 4 वर्षात एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या! काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोर आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का? आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग? सांग आई सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग शाळेत जातात, पोराला सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येतात आणि आईला सांगता, आई मेलाय माझा बाप. या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. हो, कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक आवला दे दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत, भांडे विकून. लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांचे. दळायला गेला दळणं शिकलं. हो हो, अभ्यास करा. आणि याला 3च कारण जबाबदार आहेत. 1 दारू, 2 जुगार आणि 3 मोबाईलचा गैरवापर. कोणाला पोरी देतात? यांना पोरी देतात. तुम्हाला इथं बायको देतो मी आता, फक्त तुमच्याकडे काय आहे एवढं मला सांगा. अरे मिशा फुटल्या नाही ना आलाय गो तुम्हाला मिशा. कोटी रुपये तू दरिद्री. अंडरपॅन्ट आहे का तुला? अंडरपॅन्ट तुला अंडरपॅन्ट बाप घेतोय आणि तू 90 आणतोय. 4 जण फुल पेले, टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. 4 कुठं बसल? कॅरेजवर टांगड्या फाकेल. धडाकलं पडलं, दोन्ही बॉल सटकले आणि मी आलो. त्याच्या दाव्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी दाव्याला? प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुठे आहे? काय चित्र आहे? वस्तुस्थिती खरी आहे का खोटी? मला मी लोक गोत्यात कामून येतो माहिती का? मी खरं बोलतो. मी 5 वर्ष कीर्तनात बोंबलतोय. शाळेतले मोबाईल बंद करा,
शिक्षकाचे मोबाईल बंद करा, तर यांनी क्लिपा टाकू टाकू मला आरोपी केलं. मी खरं बोलल्याची फळं लई भोगली महाराज आयुष्यात, लई. रोज नवल फडणीस येतो मी रोज. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला. लई दिवस वाईट काढले मी खरं बोलल्यामुळं. हां, माझ्या जागेवर दुसरा मेलाच असता, पण मी निर्लज्ज असल्यामुळं आहे. आणि आता कशी काय शाळेला कॅमेरे बसवले, आता सगळ्या शाळेला CCTV कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. पोरं आले उंदराणी वायरी खाल्या, कॅमेरा बंद. अरे बोंबलतोय आम्ही. हा, वस्तुस्थिती खरी खरी का खोटी? मग काय नाही. आता हे शेतकरी वर्ग आहे, काही झालं का आत्महत्या, काही झालं का आत्महत्या. अहो तुम्हाला माहिती नाही महाराज, मुळात शेतकऱ्यावर कर्जच नाहीये. 3 लाख आणि 2 लाख कुठं कर्ज आहे का? 5 लाख 10 लाख. रे मोठमोठे लोक आहेत, कोटीनं कर्ज आहे. 100 कोटी 500 कोटी कोटी, तरी भारीतला ब्रँड पिऊन झोपा त्यात. आणि तुम्ही का आत्महत्या करणे? बावळट नाही तरी ते स्टँडर्ड पेतात. रिलॅक्स, टेन्शन फ्री. हा, नवरा घरून आल्याबरोबर बायको फ्रीज उघडते. तुम्हाला टेन्शन असतो, आणि एकदा तुम्ही पिऊन उताने पडले ना, आणि मग त्याची बायको म्हणते एकदा ते आवी येऊन पडले ना, टेन्शन नाही. लई वकत ग, लई वकत, लई थुकत ग, लई थुकत. पण एक बरं आहे बाई, तहान लागली का वकरीच चाटीत. हे मोठ्या लोकांवर लई कर्ज आहे महाराज. अरे तुम्हाला दिसती नाही, शेतकऱ्यानं कधीच कर्जानं आत्महत्या करू नये. कारण 3 आणि 4 लाख म्हणजे कर्ज आहे का? इथं 500 कोटी, ती कोटी म्हणजे चुन्याची पुडी आहे त्यांची. 1000 कोटी. हो, तुम्हाला माहित नाही त्यांचे कर्ज. त्यांच्या सगळ्या बँकेच्या जर नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. त्यांच्याकडे काय, त्यांचा ट्रॅक्टर बँकेने ओढून नेला तर ते म्हणते पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, त्याची का मुतारी नांगरितो का? चाललं. आणि शेतकऱ्यावर कर्ज होण्याचं कारण काय? मी स्वतः शेतकरी आहे. एक तर उत्पन्न झालंय कमी, भाव नाही राहायला खात्रीशीर, आणि कष्टाच्या तुलनेत उत्पन्न निघत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरात मेन अडचण काय झाली? काम करणारेच कमी झाले. शेतकऱ्याचं घर म्हणजे पुढारी झालाय सगळा. बाप कार्यकर्ता, पोऱ्या युवक कार्यकर्ता, आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष, आणि अख्ख्या वावरात गवात, आणि बाप नुसता बांधावर. काय गवत आहे? अरे मग येळा घेणं आलाय का काप? त्याचं शिंगू. शेतीला नियोजन नाही. 100 टन ऊस निघत होता एकरी. आता टन ऊस आलाय 40 एकरी 30. तुम्ही कोणता लावता? 265 का 1000? 265 बरं आहे, खोडवा चांगला आहे त्याचा. नाही 265 चांगला आहे. हे बाकी ते कृष्णा मिष्णा ते अवघड काम आहे. एकदा येतो परत फुटतच नाही ते. मी स्वतः शेतकरी आहे, आणि शेतीला सरांसमोर सांगतो, शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे तर शेती वाचेल. गारीगारी का कुल्फी का हे याच्यावर नाही जमणार महाराज. काही आपलं बराळायचं हे काय. शेतकऱ्याला काय झालंय? पैसे आले का ते कळ काढीत नाही. कोटीचं लग्न, जमीन इकून लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला काय असं नेम आहे का बँड लावल्यावर टपाटपा होते असं थोडंच? कशाचाही खर्च, कशाचाही खर्च. आता हे मी मोबाईल वापरीत नाही, मोबाईल नाही वापरीत मी. आपली परिस्थिती नाही, मला मोबाईल नाही, त्यामुळे मी सुखी आहे.
मोबाईल नाही वापरत नाही नाही काय आपल्याला व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही उलटे माझ्या यूट्यूबवर लोक श्रीमंत झाले माझा कार्यक्रम केला माझ्या क्लिपा टाकून मला आरोपी केलं मोबाईल बंद करणं ते आता 100 वेळा सांगितलं ना तुला कशातही खर्च काय लग्न आहेत आपल्या महाराज काय नवरी सजी त्यात लग्नात अगं बाई 5 मिनिटाचं लग्न आहे पण आयुष्यभर तोच नवरदेव आहे पण त्याच्या पुढे एवढं तुला सजून जायचं काय काम काय मेकअप करतात नवरी नवरदेवाला ओळखू येईन दुसऱ्या दिवशी त्याला वाटलं मग तो म्हणतो मला वाटलं कलवरी आहे काय नवरी काय सजी त्यात नवरी इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या फटीत चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी इथं खाचत चमकी डोळ्यांना कलर लिपस्टिक केसाला असा फुगा एक बट गालावर हे तर मग अख्खे केस मोकळे अगं तू घुमती का हिंडती काय आणि नव्या नवरीचं बोलणं पहा किती सिस्टमॅटिक असतंय कोणत्या कॉलेजला होती कोणाला माहिती एव्हा एव्हा तेव्हा केव्हा कशा वाईट टिंबदी ती चक्रमची ती एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा अय्या वाव कुळवर आलतो सासू आहे वासना सासरा आहे दंब नवरा आहे काम आणि नवरी आहे भोपाळी इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो आता त्या नवऱ्याला 4 बहिणी आहेत मग ह्या कोण झाल्या तिच्या नंदा त्या नंदांची नावं ऐका आशा इच्छा तृष्णा आणि कल्पना तिला 6 दीर आहेत त्या 6 दीरांची नावं ऐका क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार आणि ती नवरी ह्या गावात नांदते आता आपल्याकडं हे मोबाईलचे दुष्परिणाम लई झाले आता कीर्तनांना काय झालंय कुणी येतं आणि ते कीर्तन ऑनलाईन आपलं याला जोडून देतं लाईव्ह अरे डोक्याचा भाग आहे का तुम्हाला लाईव्ह मुळे कीर्तनाला लोक कमी येते लोक पडल्या घरी ऐकत आहे आता एवढी लोक गुरुजींना सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते मग आता मलाच गुरुजींना 2-4 लाख द्यायला काय हरकत आहे बा बरं पार्टी काय दुबळी नाही त्यांनी उलट म्हणलं पाहिजे चला इंदुरीकर आपला माणूस आहे गरीबाला देऊन टाका माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही नाही हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा सकराच्या पायामध्ये दंडवत सकराच्या पायामध्ये नुसती कीर्तन ऐकू नका आमची कीर्तनाचं घरी गेल्यावर थोडं चिंतन करा आज शून्यातून मोठ्या झालेल्या माणसाच्या वाढदिवसाला मी 4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तरुण पोरांनो तुमच्या पाया पडतो माझं ऐकाल का तुम्ही हे दंगली मोर्चे आणि आंदोलनं या लफड्यात पडू नका तुमचं काय मत आहे नका तुम्हाला माहिती म्हणून सांगू का पुढे जाऊ सांगू का नको पोरांनो लोकांच्या मोबाईलमध्ये कॅमेरे पेनात कॅमेरे आहेत
उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर तुमच्या माहिती म्हणून सांगतो पोरांनो 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरीबाचेच आहेत, मोठ्याचे कधीच जात नाही. काहीच बोल आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. पोरानं हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात 5 जन्मात कोणाला होणार नाही. मग एका जन्मात काढून टाकली, अजून 2 वर्ष आयुष्य. महाराज आज पोलीस लोक सांगतील कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. दाखला जर तुमचा चुकीचा मिळाला तुमची जिंदगी संपल हे ध्यानात ठेवा. उद्या तुम्ही 5 किलोमीटर पळाले, पोलीसमध्ये जायचंय, छाती भरली, दाखला मिळाला नाही, संपला विषय. उद्या मिलिटरीत जायचंय, उद्या खताचं दुकान टाकायचंय, औषधाचं दुकान टाकायचंय. शेतकऱ्याच्या पोराला धंद्याशिवाय पर्याय नाही. शेतीत काही निघत नाही. 18 महिने पाणी भरा, पहाटे उठून गायला खायला घाला, काही नाही. सावध व्हा. तुम्ही या लफड्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. आणि जर तुम्हाला एखादा म्हटला का तुमचा धर्मावर प्रेम नाही का, तर आमचा धर्म हृदयात आहे, तुमचा धर्म माईकवर आहे. तुम्ही फक्त लोकांना दाखवायला धर्माच्या गप्पा आणत्या. उद्या एका गरीबाच्या पोराचा जर गेम झाला तर त्याचं घर बसल. लोकांना काय, लोक सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय तुमचं घेणे. आता 2029 पर्यंत तुमची काय गरज आहे? लोकांना काय घेणं आहे? रात काही काय लोकांना घेणं. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? एक हे इंद्रिकचे वाक्य आहेत, ती कधीच खोटे नाही. आयुष्यात पोरांनो ह्या लफड्यात पडू नका. एक गरीबीतला माणूस एवढा मोठा झाला, शेतकऱ्याच्या गळ्यातला ताईत झाला, तरुण पोरांचे बिचाऱ्यांचे संसार उभे राहिले. याला एकमेव कारण आहे, तुम्ही ह्या लोकांच्या नादी लागू नका, तुम्ही दंगलीत पडू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हाला फायनल सांगू, अंगातली ताकद जपून वापरा. माऱ्या करायला, टपऱ्या पेटवायला, दंगली करायला, इळभर बोंबलं हिंडायला वापरू नका. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा, अंगातली ताकद गाईच्या सेवेसाठी वापरा, आणि अंगातली ताकद या माणसासारखी सर्वसामान्य जनतेसाठी वापरा. वाक्य परत ऐका, अंगातली ताकद जपून वापरा. दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं आपण भिकारी आहेत का? आपण भिकारी आहेत तू? नालाय गावाने दुसऱ्याच्या लग्नात नाचतो आणि तो नवरदेव 20 रुपये टाकीतोय आपल्यावर. 20 रुपये बरं, ते आपल्याला नाही देत, बँडवाल्याला देतोय. याचा वापर चांग अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. सर तुम्हाला सांगतो, 60% लोक संध्याकाळी घरी जेवत नाहीत. रोट्या 22 रोट्या हल्ल्या एकानं 22. अहो ते घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईल. अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरातून. मग तुम्हाला कॅन्सर, तुम्हाला अटॅक येण्याचं हेच कारण आहे. शिक्षक लोकांनी ऐका, कोणी असले प्राध्यापक प्राचार्य बिचारे आणि डॉक्टरही असले तर त्यांनी ऐका, अटॅक हा रोग नाही. उगाच लोक नादी लाईत बसू नका. 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅबटा घेतो, म्हणजे तो का आवता घेतो. परत ऐका, अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. बोला तुमचं काय मत आहे? आणि अटॅक काय येतो सांगू का? सांगू का? पडू जाऊ सांगू. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट.
वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरा. हो, परत तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही. आता माझं कीर्तन ऐकून गेले ना, तुम्हाला अटॅकच येणार. फ्रेश झाले तुम्ही आज, फ्रेश. घरी गेले एकटे हसणार तुम्ही आता. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत काना त्या पण हसत नाही. काय मुळ्याचा खोम दुखतो का हसत. नवरी आहे भोपाळी, नवरा आहे काम, सासू आहे वासना, सासरा आहे दंभ, नांदा आहे 4 आणि दीर आहेत 6. आता काय करा. काम नावाचा नवरा भजनात गुतवा, वासना नावाची सासू नामात गुतवा, दंभ नावाचा सासरा घराच्या बाहेर काढून द्या आणि 6 दिरांचे त्यांना वायलं काढा आणि 4 नंदांचे लग्न करून द्या. देव तुमच्या हृदयात राहील. जो योग्याला जप्याला तप्याला दिसला नाही तो म्या पाहिला. दुर्लभ तो म्या देखील साजनी. आता साजनी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. यशात अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4 गुरुजी तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही. तुमचं चांगलं झालं तरच शत्रू आहे. आणि शत्रू कधीच बाहेरचे नसतात. आणि जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक मागं पुढं नाव ठेवतात. या 7 पथ्ये पाळले
तर गुरुजींचा 100 आपल्याकडून. समाजामध्ये गरीब राहिलं ना बेवड्याला कोणी शत्रू नाही, उलटी त्याची वाट पाहते लोक. दिसलं नाही आज? अरे पैसे नव्हते केलं असतं ऍडजस्ट, आज ते जमत नाही. योग्याला जप्याला मग यांना म्हणजे गुरुजींना हेच म्हणू आपण, राजकारण नाही पण समाजकारणातला कर्मयोगी. आणि पाया पडून सांगतो थोडं चांगलं करायला शिका. आणि आत्ता बसलेले माणसं मला सांगा 10:30 वाजले तुम्हाला बसायचं कवर आहे? आज तुमचा काय विचार आहे? एक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिलं कौतुक त्यांच्या आईचं करावं, वडिलांचं करावं आणि खंबीरपणे साथ देणाऱ्या पत्नीचं करावं. माणूस मोठा बायकोने सांभाळल्याशिवाय होत नाही. बाहेर तुम्ही किती राजे व्हा, घरात आल्यावर ते बोले तैसा चाले, तिथं चालत नाही. नाही नाही आणि त्यांची मुलं सगळ्या मंडळीला धन्यवाद. गायक वादक गुणीजन मंडपाले आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाव. विठ्ठल आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय भक्त परायण इंदोरीकरजी महाराज कृपा सर्वांनी महाराज यांनी येऊन बसून घ्या. आमच्या उमरी, धर्माबाद, नायगाव, भोकर, मुदखेड या सर्व तालुक्यातील जनतेचं अत्यंत सुंदर असं प्रबोधन केलं. त्यांच्यामध्ये जीवनामध्ये बदल होईल असं मार्गदर्शन त्यांनी केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराजांचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आपण सर्व मायबाप जनता या ठिकाणी आलात, महिला भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, आपण सर्वांनी येऊन या ठिकाणी मला आशीर्वाद दिलात. आपण आलात म्हणजेच मला आशीर्वाद दिलात. आणि या ठिकाणी महाराजांचं प्रवचन आपण शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्व माता भगिनी, सर्व आमचे शेतकरी बांधव, युवक मित्र, आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी भजनी मंडळ असेल, टाळकरी असतील, चोपदार असतील, या सर्व मंडळींनी येऊन अत्यंत सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सर्व उपस्थितांचं, सर्व सहकाऱ्यांचं, सर्व मित्रपरिवारांचं मी पुनश्च एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आपल्याला नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. सर्वांना विनंती आहे, माता भगिनींना अगोदर जाऊ द्या. थोडं सर्वांनी शांतता पाळा, सर्वांनी सहकार्य करा, कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. माता भगिनींना जाऊ द्या जरा अगोदर, आणि नंतर मग आपण पुरुष मंडळींनी जावं. आपल्या सर्वांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. आपण आपल्या सर्व स्वयंसेवकांनी याची काळजी घ्यावी. आणि देव असा बोंबलत हिंडणाऱ्याला भेटत नाही. भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना,
बायका करू नका, मोबाईल मधल्या गेम खेळा, चला काशीला जग मारा. हे कोणी सांगितलं तुम्हाला? एक वाक्य सांगा. कर्म हाच देव. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. पण देव म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड? हे देव म्हणजे काय? एज्युकेटेड लोकांनी ऐका, शिक्षक. देव म्हणजे काय? उत्तर ऐका. देवाचं गॉडचं स्पेलिंग आहे GOD. जी इज द जनरेशन, O इज द ऑब्झर्वेशन अँड D इज द डिझॉल्युशन. उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे देव. देवाची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड? देवाची काय व्याख्या आहे? देवाची एकच व्याख्या आहे. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. एका गरीब कुटुंबातला माणूस एवढा मोठा शेतकऱ्याचा कैवारी झाला, ही देव कृपा म्हणतात. असं कोणी उठायचं नाही. हे काय? हे काय? मला पोलीस मध्ये जायचंय 9 वाजता उठून. तुला काय न्यायचं? ते बांबू उपटायला न्यायचं तिथे, कशाला नाही? परत ऐका. देव म्हणजे काय? इम्पॉसिबल थिंग बिकम. जसं धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन? धर्म म्हणजे काय? व्याख्या ऐका. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाची माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. सत्यतेची धर्म, असत्यते कर्म. सत्यतेची धर्म, सत्याची कर्म. सत्यतेची धर्म, असत्यते कर्म. सत्याची धर्म, असत्याची कर्म. अनेक नाही वर्म याची तुझे, अनेक नाही वर्म याची तुझे. बस आता करंट लागला. फक्त फास्ट एकदा येतो म्हणजे पुढे सरकायला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. हे MA नाही, हा MA विषय सोडून द्या. शाळा लय झाल्या, पोरं कमी आहेत. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं आणि 3 पत्रे ठोकायची. लोकांनी पोरं आणायची कुठून? इथं 60% पोरं देवाला सोडायची वेळ आली. पोरं कुठे? रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं तर मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि दोन त्याच्यातली एक जणाची गेल्यामुळे थांबलं. काय परत मागे येतो. हे MA MPhil PhD DH LLB junior KG senior KG higher KG lower KG MBA DEd and BEd and art and commerce and science and finance white weekend degree diploma turner and fitter and welder and mechanical and political engineer and MPSC UPSC net and set and pharmacy and ICT degree diploma and MBA and DN हृदयरोग तज्ञ and गुडघा तज्ञ and फुफ्फुस तज्ञ लय तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ. गुप्तरोग तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे नाही आले. एक वाक्य नीट आहे का? प्रत्येक वाक्याला ओवी आहे, मग सोडायची नाही, मग मजा राहत नाही. 3 ओव्या क्लिअर केल्यात. आता संपत्ती गुरुजींसाठी ओवी बर का. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे. आता मला उलट सांगायचंय. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. नाही. पैसा आला, ऊत आला, कापूस इकला, पेला, तुरी इकली, मुतला. परत ऐका. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आलेच तर 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे ती देवाची वस्ती आहे. इथं संपत्ती आहे, दया. संपत्ती आहे, पैशावाले लय आहेत, ऊत आला पैशाला ऊत. आणि जेवढे श्रीमंत लोक आहेत तुम्ही जा त्यांच्या घरात, जा
नका लक्ष देऊ. कुटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कुटी 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 म्हणजे 100 लाख. पण महाराष्ट्रातला कोणताही श्रीमंत माणूस मला गाडीतून उतरताना हसताना दाखवा. हसत नाही. त्याच्या मागून पुढून कॅमेरा लावा. हसत नाही. हसत नाही. तो कण होतो इथं सारखा माणूस हसत. हे श्रीमंत आहेत ना, यांचं लय अवघड आहे. हसत नाही ते. नाही नाही हसत नाही. हसत नाही. तुम्ही महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुमचं वाटूलाच होणार. तुम्ही गण लावा किती. कुटीचे लोक आहेत काय कुटीचे, आणि ते आम्हाला विचारितात महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्याच घराचा बोंग्या झाला, तुझ्या घराचं काय. पण आपल्याला वाटतं पाया पडायचे 5,000-10,000 मिळतील, चला. आणि बंगल्यात गेलं 5 कोटीचा नुसता बंगला. त्याचा बंगला तो झुंबर आहे ना, लाईटीचा झुंबर, तोच नुसता 2.5 कोटीचा. फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू बसल एवढं फ्रीज आहे. टीव्ही तिकडे नका लक्ष. बोंग्याला आवाज सोड. टीव्ही अख्खं गाव दिसल. बायको सोन्यानं वाकेल. आणि सोफा सेट असे आहे त्यांच्या घरात, जर खाली बसला माणूस डायरेक्ट तळाला जातो. आणि ते आम्हाला म्हणतात महाराज हे सगळं आपलं आहे. पण काय करता महाराज, एकच पोरग आहे सारखं पेत आहे. काय करता महाराज, एकच मुलगी आहे. हे बॉक्स तोंड तिकडे करे येईल येईल ते बॉक्स बंद आहे समज. ते मशीन मधून भोंग्याला आवाज सोड. हा मशीन मधून सोड. आला आला आला. लई धार्मिकपणाचा अवसर नका आणू. हे बंगरे पटकन गेलं बॉम्बाला सगळं. एकच मुलगी आहे, 15 दिवस झाली पळून गेली ती. एक वाक्य ध्यानात ठेवा, आतापर्यंत ह्या देशात गरिबाचीच मुलं मोठी झालीत. तुम्ही अभ्यास करा. कोणत्या कीर्तनकाराचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या डॉक्टरचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या पुढाऱ्याचं पोरग मिलिटरीत आहे. आतापर्यंत हा देश फक्त दोघांनी सांभाळला, एक शेतकरी आणि 2 गरीब. भांडे घासणारीचा मुलगा मिलिटरीत आहे. काही काही आया अशा आहेत, एकच मुलगा आहे तरी मिलिटरीत आहे. अभ्यास करा. होमगार्ड, पोलीस, PI, API सगळी शेतकऱ्याची पोर आहेत. फौजी, कमांडो कुणाची पोर आहेत, शेतकऱ्याची. आणि हे एक शेतकऱ्याचंच पोरग आहे, पण ह्या परिसरातलं आहे. आणि मग संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय नाही. 2 वाव्या संपल्या, अभंगाला सुरुवात. तुम्ही म्हणाल मग आतापर्यंत चाललं काय होत. वाव्या क्लिअर झालं की मग मजा येते. चला आता फक्त तुम्हाला बोलायचं आहे. प्रश्न माझा आहे, उत्तर चालू कर के बाबू. ये इथलं साऊंड